छत्रपती संभाजीनगरमधील कोटिंग कंपनीलाही व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका बसलाय। गॅस तुटवड्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे। या कंपनीमध्ये साखर कारखाना, सिमेंट उद्योगासाठी लागणारी कॅनवेर चेन तयार होते। तर या कंपनीमध्ये सध्या काय स्थिती आहे जाणून घेतलंय कृष्णा केंडे यांनी। मी एका कोटिंग कंपनीमध्ये आहे। एरवी इथे या यंत्रांची धडधड सुरू असते, मात्र आत्ता जर तुम्हाला या ठिकाणं पाहिलं तर असं वाटणार पण नाही की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये आहात। इथे स्मशान शांतता अनुभवायला मिळते आहे। खरं तर इथे कोटिंग केली जाते अशा अनेक यंत्र आपल्याला पाहायला मिळतात। मात्र उद्योगासाठी लागणारा जो LNG गॅस आहे तो मिळत नसल्यामुळे ही कंपनी पूर्णपणे बंद असल्याचा कंपनी मालकाचा दावा आहे। आणि इथली जी आहेत यांना रोज साधारणपणे 50 किलोचे किती सिलेंडर 20 सिलेंडर या ठिकाणी लागतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा पुरवठा या ठिकाणी बंद केलेला आहे आणि त्यामुळे इथली जी कंपनींचे यंत्रांची धडधड आहे ती पूर्णपणे या ठिकाणी थांबलेली आहे। काय इथे तयार केलं जात होतं आणि आत्ताची काय स्थिती आहे? आम्ही इथे शुगर फॅक्टरी, सिमेंट फॅक्टरी आणि फर्टिलायझर कंपनी आणि पॉम ऑइल इंडस्ट्रीचे कन्वेयर चेन बनवतो, सिस्टीम बनवतो। त्याला लागणारे पिन, बुश, रोलर, लिंक बनवतो। पण त्याला लागणारा जो गॅस लागतो त्या प्रोसेस करण्यासाठी, कार्बोजिंग, हार्डनिंग, टेम्परिंग करण्यासाठी तो गॅस मिनिमम आम्हाला 20 सिलेंडर लागतात, 50 किलोचे सिलेंडरचे। पण तो तेवढी सफिशियंट क्वांटिटी पर डेला कुठलेही सप्लायर देत नाही, त्यामुळे ह्या अडचणी येतात। काय स्थिती आहे सध्या? आणि तुम्ही मला एक पत्र दाखवत होता, ते पत्र नेमकं कुठलं आहे? खरं आता भयानक स्थिती आता MIDC मध्ये होताना दिसते। कारण ऑलरेडी शुक्रवार शनिवारपर्यंत बऱ्याच इंडस्ट्री इकडून तिकडून गॅस घेऊन आपलं पावडर कोटिंग आणि ट्रीटमेंट वगैरे चालवत होतो। पण आज आम्हाला एका कंपनीने अक्षरशः लेटर दिलं की आमचं एक्सपोर्ट जवळपास 80% कुवेत आणि तिकडे होतं। तर त्यांनी असं लिहिलं की आम्ही एक थोड्या दिवसासाठी शटडाऊन करतोय। आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे त्या दिवशी तीच विनंती केली होती, जी प्रोसेस प्लांट ॲटलिस्ट त्यांना बंद करण्यापर्यंत एक 8-10 दिवसाचा तरी गॅस द्या, म्हणजे ते व्यवस्थित क्लोज तरी करता येईल। पण ते सुद्धा सध्या शक्य होत नाही आहे। म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम असा आम्ही म्हणत नाही, पण परिस्थिती तशी आहे। तर सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाय करावा आणि आम्हाला उद्योजकांना या मोठ्या संकटातून वाचवावं अशी मी विनंती करतो। कारण रोजगाराचा प्रश्न मोठा निर्माण होतो आहे। आपण आत्ता बघितलं की 250 कामगार इथं आहेत। असे मी म्हणजे बऱ्याच कंपनीत गेलो तर जवळपास 20-25 हजार कामगार होतील असं जर आपण बघितलं तर। पूर्णपणे गॅसच्या टाक्या या रिकाम्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे 250 कामगारांना बसवून पगार या ठिकाणी त्यांना द्यावा लागतो आहे। अशा प्रकारची स्थिती इथे वाळूज MIDC भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। हा त्यांचा प्लांट आहे समोरचा। गॅस जिथं लावला जातो आणि इथून हा गॅस पुढे या ठिकाणी सप्लाय केला जातो। आणि इथली स्थिती आत्ता बघा की इथे गॅस शिल्लक नाही आहे आणि पूर्णपणे रिकामे पडलेले सिलेंडर इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आणि ही वस्तुस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील अनेक इंडस्ट्रीची। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।